नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ ना आपल्याच इथला आहे, आपल्या ट्रॅफिक पोलिसाचा। पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही। बघितलं ना हा व्हिडिओ? काही गुन्हे असू द्या, त्यांनी काही समजा नियम तोडले असेल, हेल्मेट नसेल, गाडीचे पेपर नसेल, गाडीचा वेग जास्त असेल किंवा झेब्रा क्रॉसिंगवर येऊन थांबला असेल, काही पण त्यांनी म्हणजे काही त्यांनी रूल्स तोडले असतील, तुम्ही कारवाई करा ना त्याच्यावर। पण असं मारणं कितपत योग्य आहे? ट्रॅफिक हवालदार सरळ आता हात उचलतात। कित्येक घटनांमध्ये झाले असं। तुमचे काय रूल्स असतील, काही असेल ना, तुम्ही नियम आहेत, तुम्ही जे आहे ते चलन बनवा त्याचं 1000 500 जे काय असेल। आता याच व्हिडिओबद्दल ना यांचेच ट्रॅफिकचे कमिशनर आहेत, ते काय बोलतात ते बघा। ते बहुतेक मला वाटतं महाराष्ट्रातलेच आहेत। हा पण व्हिडिओ बघा। नातेवाईक पण असू शकते। रस्त्यावर जाताना व्यक्ती कोणता मनोस्थितीमध्ये आहे, कोणाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये असतील, कोणाचे नोकरीमध्ये ऑफिसमध्ये बॉस सोबत काहीतरी कॉन्फ्लिक्ट चालत असतील, घरात काही भांडण चालत असतील, त्यांचे काय मानसिकता आहे तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल। सगळे गेहूं एकासारखे गुंज ते पिसता येत नाही। आपल्याला त्यांच्याशी चांगली वागणूक करणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यांचे स्ट्रेस लेवलचे आधारेवर त्यांचे कधी कधी अग्रेसिव्ह भूमिका तुमचे सोबत असू शकते। तुम्ही जर जबाबदारीने वागले तर कधी कधी एक कदम शेरला पण मागे घ्यावा लागते। त्यांना इतके व्हायलेशन चालत असते, एक दिवशी एक कदम मागे घेऊन त्यांना जाऊच दिला तर काय फरक पडतील? तुम्हाला इगोमध्ये येऊन त्यांच्यासोबत भांडण करून तुमचे बीपी वाढवणे, त्यांचे बीपी वाढवणे, तुमचे तिथे भांडण होणे, ही कुठे योग्य आहे? ही आत्मपरीक्षण सुधारते। कोणी बुजुर्ग व्यक्ती हे जे सांगतात ना, ह्याच्या विरुद्ध हे आहेत पोलीस। ट्रॅफिकचे पोलीस आहेत ना, त्यांचे जे आयुक्त आहेत त्यांच्या विरुद्ध हे लोक वागतात। पहिली गोष्ट तर तुम्ही मारायलाच नाही पाहिजे, कुणावरही हात उचलला नाही पाहिजे। आम्ही ज्या वेळेला गाडी चालवत होतो ना, आता पण चालवतो, सरळ सांगतो तुम्हाला जे काय चलान करायचं आहे ना, तुम्ही चलान करा, हात उचलू शकत नाही तुम्ही। मी तर सरळ सांगतो, तुम्हाला जे काय चलान करायचं आहे ना, तुम्ही चलान करा। तुला काय फाईन मारायचे ना, ते फाईन मारा तुम्ही, आणि शिस्तीत बोलायचं। आपलं सरळ मत आहे, इतक्या वर्ष आपण गाडी चालवली, पण सरळ सांगितलं तुम्हाला जो फाईन मारायचा तो फाईन मारा आणि सरळ बोलायचं। आम्ही तुम्हाला आवाजावर बोलतोय, तुम्ही पण रिस्पेक्टनेच बोला आमच्याशी। पण आता असे घडतच नाहीत, सरळ आता हात उचलतात ते। तुम्हाला काय वाटतं नक्की या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा।